तर पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स अर्थात ISIनं भारतातल्या हेरगिरीसाठी अनेक मार्गांचा अवलंब केला. यातून देशामध्ये अनेक हेर पेरले. पण भारतीय तपास यंत्रणांनी हरियाणातील ज्योती मल्होत्रासह या पाकिस्तानी हेरगिरी विरोधात स्ट्राईक केला आणि पाकचा कुटील डाव पुन्हा एकदा फेल ठरला. पण पाकिस्तानी एजंट्सनी हेरगिरीसाठी कोणकोणत्या पद्धती वापरल्या याचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान सुपूर्द करत असताना एक चिंता व्यक्त केली होती. बाबासाहेब आंबेडकरांचं हे भाषण इतिहासात अजरामर ठरलं. आंबेडकरांनी चिंता व्यक्त केली होती ती फितुरी आणि गद्दारीची. भारतानं केवळ आपलं स्वातंत्र्य गमावलंय असं नव्हे, तर ते देशातील काही लोकांच्या बेईमानी आणि विश्वासघातामुळे गमावलं गेलं ही वास्तविकता मला अधिक अस्वस्थ करते. इतिहासाची पुनरावृत्ती होईल का याच विचारानं मी चिंताग्रस्त झालोय. ऑपरेशन सिंदूर नंतर देशभरात पाकिस्तानी गुप्तहेर नेटवर्कवर जबरदस्त स्ट्राईक करायला तपास यंत्रणांनी सुरुवात केली आहे. हरियाणातून ज्योती मल्होत्राला झालेली अटक, आसाम पोलिसांनी राबवलेलं ऑपरेशन घोस्ट सीम, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा पोलिसांच्या संयुक्त कारवाईत 2 ISI अतिरेक्यांच्या मुसक्या आवळण्यात यंत्रणांना यश आलंय. इंटेलिजन्स ब्युरो, मिलिटरी इंटेलिजन्स यांच्या मदतीनं वेगवेगळ्या राज्यातील पोलीस या कारवाया करतायत. या कारवायांमध्ये देशभरातून 7 जणांना अटक करण्यात आली आहे, तर 14 जणांना ताब्यात घेण्यात आलंय. 948 फेक सिम कार्ड जप्त करण्यात आली आहेत. पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्यासाठी या फेक सिम कार्डचा वापर करण्यात येत होता. फेक मोबाईल नंबरवर OTP घेऊन तो पाकिस्तानात पाठवला जायचा. OTPच्या सहाय्यानं भारतीय क्रमांकाची सोशल मीडिया खाती पाकिस्तानात तयार केली जायची. आसाम पोलिसांना गजराज मिलिटरी इंटेलिजन्सनं दिलेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. पुण्यातील कुरुलकर पासून हरियाणातून अटक झालेल्या ज्योती मल्होत्रापर्यंत अनेक जण भारतातील आधुनिक जयचंद ठरले. पाकिस्तानकडून यासाठी वेगवेगळ्या मॉड्यूलचा उपयोग केला जातोय. ब्रह्मोसवर काम करणारे शास्त्रज्ञ निशांत अग्रवाल सेजल नावाच्या अकाउंट सोबत चॅटिंग करायचे. निशांत यांचे सेजलसह नेहा शर्मा आणि पूजा रंजन हे सोशल मीडियावर मित्र होते. पूजा रंजन, नेहा शर्मा आणि सेजल हे तिन्ही अकाउंट्स पाकिस्तानातून सुरू होती. निशांतला वेगवेगळ्या सॉफ्टवेअरच्या लिंक्स सेजलने पाठवल्या. प्रत्यक्षात सेजलच्या लिंक्स म्हणजे मालवेअर व्हायरस होते. निशांतच्या लॅपटॉपमधील संवेदनशील माहिती पाकिस्तानला पोहोचत होती. निशांत अग्रवालला जून 2024 मध्ये जन्मठेप सुनावण्यात आली. पुण्यातील DRDOचा वैज्ञानिक प्रदीप कुरुलकरही याच प्रकारे हनी ट्रॅपमध्ये अडकला. सायबर हेरगिरी. पाकिस्तानी हॅकर्स, विशेषतः ट्रान्सपरंट ट्राईब सारख्या गटांनी भारताच्या मेक इन इंडिया आणि संरक्षण क्षेत्राशी संबंधित संस्थांवर सायबर हल्ले केले. यामध्ये फिशिंग लिंक्स आणि मालवेअरद्वारे संवेदनशील डेटा चोरण्याचे प्रयत्न झाले. 2024 मध्ये भारतीय संरक्षण अधिकाऱ्यांना लक्ष्य करून डेटा हॅकिंगचे प्रयत्न झाले, ज्यामुळे काही संवेदनशील माहिती धोक्यात आली असण्याची शक्यता आहे. ड्रोनद्वारे हेरगिरी. सीमावर्ती भागात ड्रोनद्वारे भारतीय हद्दीतील माहिती गोळा करण्याचे प्रयत्न झाले आहेत. 2025 मध्ये पाकिस्तानने 36 ठिकाणी 400 वेळा ड्रोन पाठवून भारतीय हद्दीतील माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. सोशल मीडिया आणि फोनद्वारे फसवणूक. ISIनं भारतीय अधिकाऱ्यांना फसवण्यासाठी बनावट फोन कॉल्स आणि सोशल मीडिया खात्यांचा वापर केला. यामध्ये भारतीय अधिकाऱ्यांच्या नावाने खोटी ओळख तयार करून माहिती मिळवली जाते. उदाहरणार्थ ISI भारतीय अधिकाऱ्यांचा आवाज वापरून फोनद्वारे फसवणूक करत आहे. याविषयी मे 2025 मध्ये नागरिकांना सावध करण्यात आलं होतं. राजनैतिक कव्हर आणि इन्फ्लुएन्सरचा वापर. पाकिस्तानी दूतावासातील काही अधिकारी गुप्तहेरांचे हे नेटवर्क चालवत असल्याचं आढळलंय. दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायोगातील अधिकारी दानिश याच्याशी अटक करण्यात आलेले आरोपी गजला खातून आणि अरमान यांचे संबंध आढळले. यासह ज्योती मल्होत्राही
दानिशच्याच संपर्कात होती. सामाजिक फॉल्ट लाईन्स, तथाकथित मुस्लिम, शीख, दलित अशी ओळख दाखवणारे अकाउंट्स आणि खाती समाज माध्यमांवर चालवली जातात. प्रत्यक्षात हे अकाउंट्स चालवणारे पाकिस्तानमधून ISIचे लोक असतात आणि भारतीय असल्याचे भासून समाजात दरी निर्माण करतात. भारतीय यंत्रणांच्या दक्षतेमुळे पाकिस्तानचे हेरगिरीचे प्रयत्न अद्यापपर्यंत निष्फळ ठरलेत आणि त्याचाच परिणाम ऑपरेशन सिंदूरच्या यशोगाथेतही आपल्याला पाहायला मिळाला. परंतु पाकिस्तानसारखा देश भारतावर गुप्तहेर पेरण्याचे, भारतातून माहिती मिळवण्याचे प्रयत्न सातत्याने सुरूच ठेवणार आहे. त्यामुळे एक जबाबदार नागरिक म्हणून यंत्रणांसह आपल्यालाही सदैव दक्ष राहावं लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट लोकेशसह सोमेश कोलगे, ABP माझा, नवी दिल्ली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.